नमस्कार मंडळी. तर आपण आज आलो आहोत दात घासताना फेम अमोघ यांच्या घरी आणि डान्सिंग क्वीन रुजुता यांच्या घरी. दात घासले नाही तर आमच्याकडे. तर मग गप्पांना सुरुवात करूया आपण. तर तुमच्या बॅकग्राऊंड बद्दल थोडंसं सांगा आम्हाला की तुम्ही कुठून, शिक्षण कुठे झालं, कॉलेज कुठे झालं, तुझ्यापासून सुरू करू. मी नाही शिकलो. अच्छा. सो मी डोंबिवलीमध्ये जन्माला होतो आणि मी 10वी पर्यंत तिथेच होतो. शाळा वगैरे चांगली होती म्हणून आम्ही विचार करत होतो आधी ठाण्याला मूव्ह व्हायचा. आणि मग म्हटलं की शाळा चांगली आहे, उगाच कशाला मिड करिक्युलम मूव्ह व्हा, वेगळं काहीतरी बोर्ड चेंज करा. डोंबिवली म्हणजे ठाण्याच्या जवळचं एक छोटंसं शहर आहे. तू डोंबिवलीच्या लोकांना खूप ऑफेंड करशील आणि वी टेक इट टू हार्ट. तिथे बाबा बसले. तिकडे काकाने तिकडून लुक दिला. मग ठाण्याला मूव्ह झालो 11वी 12वी आणि मग संगमनेरला गेलो फॉर डेंटल स्कूल. अच्छा. मग 5 वर्ष तिथे होतो. मग बॅक टू ठाणे आणि तिथे 3 वर्ष होतो आणि मग US ला आलो 2015 मध्ये. ठाण्यात पूर्ण फॅमिली मध्ये. हा, ठाण्यात आम्ही 2005 पासून होतो आणि मग तिथेच होतो. आई बाबा आता तिथेच असतात. माझं काय नाही, माइन वॉज व्हेरी स्ट्रेट फॉरवर्ड. बॉर्न आणि रेज्ड इन ठाणे. 25 वर्षाची असेपर्यंत ठाण्यातच होते आणि मग तिथून US ला आलो. आणि मग तुझं स्कूलिंग, डेंटल स्कूल वगैरे सगळं ठाण्यात. सो स्कूल घरापासून अशी 10 मिनिटावर होती. सो पण तरीही दरवेळेला प्रेयर्स मिस करूनच जायचो स्कूलला. बट त्याच्यानंतर मग कॉलेज पण मुलुंडमध्ये होतं, केळकर. आणि मग त्याच्यानंतर डेंटल स्कूल ह्याच्यात होतं नेरूळमध्ये. सो सगळं घरीच राहून आय वॉज एबल टू डू एव्हरीथिंग. आणि मग आले नाही. सो एकदा मला हॉस्टेलला राहायचं होतं म्हणून मुद्दाम मी एक्झाम्सच्या वेळेला रूम घेऊन राहिले, जस्ट बिकॉज आय वॉन्टेड टू एक्सपिरियन्स दॅट फॉर सम टाइम. सो एक महिना मी राहून आले हॉस्टेलमध्ये. बट असं राहायची कधी गरज नाही लागली. हॉस्टेल लाईफ चांगलं होतं, बट थोडं इनकन्व्हिनियंट होतं ऍज कम्पेअर्ड टू हाऊस. बट इट वॉज फन. टाळी वाजवली की यायला कोण नाही. टाळी वाजवली की इथे पण कोणी मिळत नाही. मी टाळी वाजवली की आई तिकडून माझ्या वाजवेल. तू हॉस्टेलला राहिलास पण. मी हॉस्टेलला राहिलो. सगळ्याच गोष्टी नाही सांगू शकत आई बाबांसमोर हॉस्टेल मधल्या. बट दॅट वॉज द फॉर्मेटिव्ह इयर्स ऑफ माय लाईफ. आणि खूप जास्ती ऍज अ पर्सन चेंज झालो. आधी 12वी पर्यंत आय यूज्ड टू बी हॅपी गो लकी. हा सगळं मिळतंय आयुष्यात, असं हे मागितलं ते मिळतंय, म्हणजे बऱ्यापैकी मिळायचं, असं नाही असं. मग हॉस्टेलला मंथली अलाउन्स असायचा की ओके आता आपल्याला जेवायचं पण एवढ्याच पैशात आहे, मजा पण तेवढ्याच पैशात आहे आणि मग बाकी सगळ्या गोष्टी पण तेवढ्याच पैशात मॅनेज करायच्या इन अ मंथ. मग तरी दादा वॉज, माझा एक मोठा भाऊ आहे, तर ही यूज टू कम टू रेस्क्यू की ठीक आहे तुझं जास्ती जात आहे, हे घे मी तुला 1-2 हजार पाठवतो. 1-2 हजार आई बाबांपर्यंत कधी पोहोचलं नाही. पण तेव्हा हॉस्टेलमध्येच राहिलो आणि दोज 5 years वर रिअली गुड. म्हणजे डेंटल स्कूलचे मजा पण असायची. देयर यूज टू बी चांगले रूममेट्स होते, यूज टू हॅव फन आणि मग बॉन्डिंग छान होतं. आणि दॅट्स वेन यू लर्न टू अडॅप्ट टू डिफरंट सिच्युएशन्स. कारण मुंबईत एक प्रकाराने तुम्ही जगता, मग तुम्ही संगमनेर इज अ गाव आणि मग नाशिक आणि पुण्याच्या मध्ये पण सुंदर गाव आहे. सो पण तिथे जाऊन लोकांची सिमिलर मेंटॅलिटी नसते. मग हाऊ टू अडॅप्ट टू देम आणि नॉट ऑफेंड देम इन अ सर्टन वे, ते शिकणं वॉज गुड लर्निंग. आणि त्याच्याने अडॅप्टेबिलिटी येते आयुष्यात. आय वुड से की कोणाला एक्सपिरियन्स करायचा असेल तर जा हॉस्टेलला, म्हणजे तुझं पण हॉस्टेल लाईफ खूप एन्जॉय केलं ना. या माझ्या स्टोरीज कव्हर करतो. बघू अभि आता शिकला वगैरे तर मग त्याला हॉस्टेलला पाठवू. शिकला वगैरे त्याला शिकवलं तर कॉलेजचा फंड उरला पाहिजे ना. कॉलेजचा फंड आणि आजकालचं जनरेशन माइट बी इन्फ्लुएन्सर्स, यू नेव्हर नो, आपल्याला माहित नाही. तू संगमनेर आणि ठाणे, मग तुम्ही कुठे भेटलात? सो ठाण्यात ना एक असा लव्हर्स पॉइंट आहे. अच्छा. इंडियन लायब्ररी म्हणून. ते लव्हर्स पॉइंट हे माहिती होतं जायच्या आधी. लव्हर्स पॉइंट म्हणून गेलं की लायब्ररी म्हणून गेलो. पण मग इव्हेंच्युअली कळलं की ओके दिस इज द प्लेस टू मल्टीपर्पज जागा जागा आहे. लढायला गेला सगळीकडे.
बिघडलो आता that's नाही, future. बिघडला नाही, बिघडलेला होता, सुधारला तो. अच्छा, बिघडला होता. असं काही म्हणता नाही येणार आता सुधारलंय पण ठीक आहे. पण मग आम्ही तिथे पीजीच्या अभ्यासाला साठी गेलेलो. पीजीला सीईटी असते तर त्याच्यासाठी गेलेलो. देन वी रिअलाइज की ग्रोथ जेवढी हवी होती ऍज अ डेंटिस्ट इन मुंबई तेवढी अशी फास्ट पेस्ड ग्रोथ नव्हती आणि थोडस जास्ती स्ट्रगल होतं विथ लेस वर्क लाईफ बॅलन्स. मग देन वी नॅरोड डाऊन की बाबा नाही आपण US ला जाऊ, तिथली डिग्री घेऊ. आणि बी म्हणजे हं? बी म्हणजे आम्ही तोपर्यंत फ्रेंड्स झालेलो. सो मी लायब्ररीत भेटलो आणि तेव्हा आम्ही दोघं सीईटीचा अभ्यास करत होतो. आणि मग ऍट द सेम टाइम वी वर ऑल्सो एक्सप्लोरिंग अदर ॲव्हेन्यूज. सो मग तेव्हा ऑस्ट्रेलिया पासनं युक्रेन पासनं युक्रेन फक्त US. तुझं होतं. तुम्ही अगोदर ओळखत नव्हतं, नाही. फास्ट फॉरवर्ड केलं. हा. आय डोंट थिंक एव्हरीबडी नोज काय. ओके अच्छा. डायरेक्ट तुम्ही US ला आलात. Yeah. भेटलात कसं? हा. सो भेटलो त्या लायब्ररीमध्ये. सो लायब्ररीमध्ये एकदा मी लाईक आम्ही समोरासमोर बसलो होतो आणि त्याच्या आधी ही हॅड वन्स लाईक सीन मी की म्हणजे मी पण डेंटल बॅकग्राऊंड आहे माझं. सो आणि मी जे बुक वाचत होते आणि ही वॉज सिटिंग इन फ्रंट ऑफ मी. आणि I सगळ्यांना think- सांगू. म्हणजे पुस्तकं पडली, पुस्तकं पडली उचलून दिली. नाही, नाही. हा, एकदम असं. अजिबातच नाही झालं. बॉलिवूड सीन. अजिबातच नाही झालं. पुस्तकात गुलाब. सो त्याच्या आधी ही हॅड आय थिंक डिसाइडेड की हा हिच्याशी बोलतो. हा. सो मग त्या दिवशी ही वेन ही वॉज सिटिंग राईट अक्रॉस मी ही वॉज लाईक ठीक आहे आज बोलतो हिच्याशी. आणि ही डिसाइडेड हिज ओपनिंग लाईन वॉज गोन बी करांजा वाचतीयस का म्हणजे इट्स द नेम ऑफ वन ऑफ आवर बुक्स. मी म्हटलं येस. सेकंड लाईन माझं झालंय वाचून. And I was like, आय डोंट नो हे मी पुढं का पुस्तक बोललो. ready होती. हा. नाही, नाही, I अरे was like, असं कोण बोलतो अरे माझं झालंय. गुड फॉर यू. नाही ते कसं झालं की समोर ती होती म्हणून मी शब्द नाही सुचले की काय बोलावं. निघून गेलं काहीतरी जे बोलायचं नव्हतं. आय डोंट नो मी पण काय आता बोललो. लाईफ ही स्टोरी तुला पण हे तुझं वर्जन आहे, हे काय ऑफिशियल हे नाहीये. खरं वर्जन आहे. बरोबर. मी approve नाही भांडू करत. नका, पण इव्हेंच्युअली द पाथ्स मेट, राईट? हा. सो मग इव्हेंटची सो आफ्टर दॅट आय वॉज लाईक ह्याच्याशी तर बोलायचंच नाही मला. नफरत से प्यार. I was like, हा ठीक आहे फाईन म्हटलं. हा. आणि देन इव्हेंच्युअली मग माझी एक फ्रेंड माझ्या बरोबर यायची. सो तिला मी सांगितलं मला हा तो करांजावाला. तर शीज लाईक बोलून तरी बघ. तू बोलला तर मी जाते बोलायला. सगळं थांब मी बोलते. मग आम्ही काहीतरी असा रॅन्डम एक्सक्यूज काढून मग आम्ही त्याच्याशी बोलायला गेलो आणि मग देन इव्हेंच्युअली देन वी एक्सचेंज नंबर्स वगैरे. सो मग वी वर लाईक गुड फ्रेंड्स आणि आम्ही एकमेकाला थ्रू सीईटी आणि एक्झाम्स वगैरे सगळे हेल्प करत होतो आणि वी वर ऑल्सो एक्सप्लोरिंग किंवा अजून काय करू शकतो. पण तुझं सरनेम मराठी नाहीये, तुला वाटलंय मराठी? नाही सो त्याच्या मागची मोठी कहाणी आहे. सो पहिले एकदम बेसिस साऊंड नको करू. थोडं छान बोल. व्हिडिओ आहे. काय झालं की माझा एक मित्र होता ललित म्हणून, त्याला लल्या तर एकदा बाजूला बसलेली आणि मला तोपर्यंत नाव माहित नव्हतं आणि डेंटलचंच बुक वाचत होती कुठे. म्हटलं लल्या, अरे माझ्या लायब्ररीमध्ये एक मुलगी आहे, माझ्या बाजूलाच बसली आहे, छान दिसते. तर सही आहे बात करू सर. मग म्हटलं ठीक आहे चल. नंतर मग कळलं नाव लल्या. आणि आम्ही हिंदीतच बोललो. हा शुक्ला आहे ना, तर मला वाटलं की हिंदी युपी भाषिक वगैरे असेल, किंवा हा. हा हिंदी भाषिक असेल. तर मग म्हटलं अरे लल्या ती शुक्ला जाने दे, तू बोल दे. ती शुक्ला आहे, नाही होगा अपने से. मग एक दिवस मी माझ्या एका मित्राशी बोलत होतो मराठीत आणि शी जॉईन इन की मराठी बोलली. तर तू मराठी छान बोलते. मी मराठीच आहे. लल्या ती मराठी लाईव्ह कव्हरेज चालू होतं. रोज असं आमचं डिस्कशन Update चालू होते. अपडेट चालू असायचे. मग देन वी रिअलाइज की अच्छा शुक्ल आहे, शुक्ला नाही आहे. अँड देन शी वॉज फन टू टॉक टू. म्हणजे खूप अशा गप्पा She was. एकेकाळी. वी वर रिअली गुड फ्रेंड्स. आणि मग वर्षभराने वी रिअलाइज की बाबा our paths are going in the दोस्ती same करून- direction. हा, दोस्ती करून करून रिश्तेदारी रिश्तेदारी में बदल जायचं आहे. आणि नाही असं फील झालं की ओके आमचे विचार करण्याची पद्धत किंवा म्हण सो वी वर ऍक्च्युली असं स्टेकिंग आउट इच अदर फॉर अ व्हेरी लॉंग टाइम किंवा जसं क्वेश्चन्स वगैरे विचारून. सो वी बोथ रिअलाइज की वी बोथ आर थिंकिंग इन दॅट डायरेक्शन. आणि मग इव्हेंच्युअली ही आस्क मी आउट. आणि देन मग त्याच्यानंतर 1 वर्षानंतर मी माझ्या घरी सांगितलं. तू तुझ्या घरी कधी गेला मला माहित मला पण नाही आठवत. आम्ही नाही बोलत असे विषय. डायरेक्ट पत्रिका वाटली. एकदम
डायरेक्ट लग्नाच्या वेळेला आहे वी टूक दॅट 1 year सो दॅट म्हणजे डॅड इज प्रिटी चिल्ड. आईला चालेल तर मग बाबांना चालणारच आहे. सो मग बट वी टूक दॅट 1 year आईला अमोघशी इंट्रोड्यूस करून द्यायला. मग आम्ही म्हणजे फिरायला जायचो, मूवीला वगैरे जाताना मग आईला एकदा वेळेस कधीतरी घेऊन जायचो. सो मग शी गॉट टू नो हिम. आणि मग वेन आय टोल्ड हिम हर आफ्टर अ इयर मग शी वाज लाईक अच्छा हा मला वाटलंच होतं, मला माहिती होतं. मग ठीक आहे. सो दॅट इन शॉर्ट असं आम्ही भेटलो. नाईस नाईस. तुम्ही युएस कसं ठरवलं? ही वॉज ऍक्च्युली प्रिटी सेट ऑन US. मला फक्त कुठेतरी इंडियाच्या बाहेर जाऊन थोडा एक्सपिरियन्स घेऊन मला परत जायचं होतं. दॅट इज ऑल माय गोल वॉज. आणि सो मला कुठेही चालणार होता. ऍट वन पॉइंट Exposure. माझा एक मित्र युक्रेनमध्ये जाणार होता स्टडी करायला. म्हणजे चलेगा उधर जाके आते. वाचलीस ना माझ्यामुळे. वाचलंय. माझ्यामुळे वाचली. वॉर. रुजुता शुक्ला आज तुमची बीओडी आहे माझ्यामुळे. आता थँक्स टू युक्रेनमध्ये यू. थँक्स टू यू. मग हा तो आय वॉज लुकिंग इन टू ऑस्ट्रेलिया, कॅनडा. माझा एक मित्र जर्मनीला राहतो, जर्मनी, युक्रेन. सो असं सगळं माझं सगळीकडे चालू होतं. आणि ही वॉज लाईक US साऊंड लाईक अ मोर फिजिबल ऑप्शन. एक युनिव्हर्सल डिग्री होऊन जाते. युएसची हा. डिग्री सगळीकडे व्हॅलिड असते. कुठे? whereas म्हणजे इट्स ऑल्सो लुक्ड ॲट हा. विथ सम रिस्पेक्ट ना. या सो आणि ऑल्सो इव्हन कॅनडाची कॅनडा आणि युएसची कुठेही चालते Okay. जगभरात. बट ऑस्ट्रेलियाची डिग्री इथे नाही चालते किंवा इथली चालते तिथे फॉर सम रिझन. बट युएसची डिग्री ऑस्ट्रेलियाला तुम्ही मूव्ह होऊन एक्झाम द्या आणि यू कॅन स्टार्ट वर्किंग. वेअरॅज तुम्ही दुसऱ्या कंट्री मधून इथे आलं तर मग यू हॅव टू रेसिप्रोसिटी नाहीये. रेसिप्रोसिटी नाही आहे. सो देन आम्ही मग ठरवलं ठीक आहे मग आपण युएसच्या एक्झाम्स देऊ. बिकॉज सगळ्या एक्झाम्स देणं वुड हॅव बीन क्रेझी. आणि प्रत्येक कंट्रीची वेगळी एक्झाम आणि सो दॅट वॉज बिकमिंग व्हेरी ओव्हरवेल्मिंग. सो लाईक लेट्स गोल सेट करूया आणि मग लेट्स डू दॅट. आणि तोपर्यंत वी वर नॉट डेटिंग. सो वी स्टार्टेड स्टडिंग टुगेदर वगैरे. आणि मग NBDE म्हणून एक एक्झाम असते, त्याचे 2 पार्ट्स होते तेव्हा. सो ती द्यायला यू हॅव टू कम हिअर आणि टेक दॅट एक्झाम. सो मग 2दा इथे आलो. इथे नाही, आम्ही दोघं कॅनडाला गेलो फॉर दॅट एक्झाम. कारण की आमच्या दोघांचेही कझन्स कॅनडाला राहतात. सो दोघेही कॅनडाला गेलो 2दा. वी टूक दोज एक्झाम्स. आणि मग ऍट द सेम टाइम इथे MPH साठी पण अप्लाय केलं. सो दॅट वी आर हिअर ॲटलिस्ट इन दिस कंट्री अंडरस्टँडिंग द एज्युकेशन सिस्टम वगैरे कसं असतं. आणि इवन मला MPH आवडायचं की रिसर्च वगैरे आय एम इंटरेस्टेड इन ऑल ऑफ दॅट. सो आय वॉज लाईक मे बी दॅट कुड बी लाईक माय करिअर. सो मग साईड बाय साईड तिथे पण अप्लाय केलं. सो मग तिथे ऍडमिशन मिळाली. सो मग MPH साठी आलो. दिस वॉज वेअर एक्झॅक्टली इन US? दिस इज स्टील इन टॅम्पामध्ये आलो. Tampa. फ्लोरिडा. इयर कोणतं होतं? 2015 या टॅम्पाला आलो आम्ही. हा. जस्ट टू बिल्ड द रेझ्युमे की रिसर्च करा, व्हॉलेंटिअरिंग करा. कारण डेंटल स्कूलला ऍप्लिकेशन इज नॉट व्हेरी स्ट्रेट फॉरवर्ड. मग ते सगळं बघतात तुम्ही रिसर्च केलाय का, व्हॉलेंटिअरिंग केलंय का, सिमिलर टू रेसिडेन्सी. अँड दॅट वॉज हिज गोल. पण फॉर मी मला म्हणजे आय लाईक डेंटिस्ट्री बट आय एम नॉट असं हेड ओव्हर हिल्स फिदा. सो आय वॉज लाईक ठीक आहे लेट मी सी इफ देयर इज अ डिफरंट करिअर पाथ फॉर मी. सो मग सो आय कम्प्लिटेड दॅट डिग्री. ही डिडंट. ही वॉज लाईक ये मेरे से नहीं होने वाला. डेंटिस्ट्री इज गुड फॉर मी. सोडली म्हणजे तोपर्यंत मला डेंटल स्कूलमध्ये ऍडमिशन मिळाली. मिळाली. सो आय वॉज लाईक की आता मी परत ती डिग्री फिनिश करायचं. हा. आय स्टार्ट डेंटल स्कूल आणि फिनिश दॅट. आणि मग तेव्हा पण तिथून पण निघताना इट वॉज लाईक की आम्हा दोघांना सेम युनिव्हर्सिटीमध्ये ऍडमिशन मिळाली. म्हणजे ऑफिस आम्ही अप्लाय सेम युनिव्हर्सिटीमध्ये केलं. सो मिळाली ऍडमिशन. आणि मग मम्मा इज लाईक नाही दोघं एका शहरात नाही जाणार आहे का, म्हणजे विदाउट गेटिंग मॅरिड आय एम नॉट लेटिंग यू गाईज गो. कोणते होते? युनिव्हर्सिटी ऑफ साऊथ फ्लोरिडा. डेंटल स्कूलची नाही, MPH ची. सो मग शी इज लाईक लग्न करा. मग इज लाईक लग्न कसं करू, अजून काही म्हणजे डेंटिस्ट्रीचं काही कुठे काही करिअर सेट नाहीये, काही नाहीये. हा की हाऊ डू यू डू दॅट. अर्निंग नाही आणि काही माहित नाहीये की इफ आय गेट इन टू कधी डेंटल डेंटल स्कूल किंवा स्कूल मिळेल. इफ आय विल गेट इन टू एव्हर. तर मग म्हटलं की एंगेजमेंट करतो आणि मग जातो. म्हणजे मांडवली केली मग त्या दोघांनी. ठीक आहे तेरा नाही मेरा नाही एंगेजमेंट डेंटल स्कूलला मिळाल्यावर शी वॉज प्रीटी कन्विन्स्ड की ओके अभी चल रहा है अच्छा. Then we got married in 2018. आणि मग so where did you move for dental school? मी व्हर्जिनियाला मूव्ह झालो, रिचमंड व्हर्जिनियाला. मी बॉस्टन. But a year apart. A year apart, but our courses finished at the same time. I got into a 2-year course. And I got into a 3-year course. VCU चा 3-year course होता आणि Boston Universityचा 2 years course आहे. So it's the similar degree at the end of the day, but
कोर्सेसचे सगळ्याचे टाइमलाईन्स वेगळे आहेत. तो मग दॅट वॉज लाईक अ 3 year लॉंग डिस्टन्स दॅट वी हॅड ऍट दॅट टाइम. आफ्टर दॅट यू वर लाईक इन व्हर्जिनिया की नाही, मग आम्ही गेलो फिलाडेल्फियाला. वा सगळे स्टेट हा, So, सगळे आम्ही state. म्हटलं की मध्ये चला फिरून मध्ये घेऊया. भेटू मध्ये भेटू. व्हर्जिनिया पण नाही, बॉस्टन पण नाही, मॅसेच्युसेट्स पण नाही, मध्ये भेटू. तर मग फिली आय डोंट नो वाय समहाव आय लव्ह दॅट सिटी. He just went there once I had gone आणि there once. फिलीमध्ये जाऊन राहिला. आणि आय वॉज वंडरफुल ग्रोइंग अप आय वॉज इन्स्पायर्ड बाय रॉकी आणि हा, ते हा, सगळे मूवीज. तर लाईक मी जेव्हा फर्स्ट टाइम रॉकी म्हणजे फिलीला गेलेलो आय वॉज लाईक नाही मी रॉकी स्टेप्सला जाणारच. अच्छा आणि तेव्हा छोटा होतो 25-26 वर्षाचा होतो तेव्हा. अच्छा 27च्या वयात. विचार करते की मी अजूनही छोटा आहे. सो मग तेव्हा असं जोश होता की मग मी धावत गेलेलो रॉकी स्टेप्स म्हटलं ये. आणि आम्ही कितीदा असो त्याच्यानंतर कोविड झाला तेव्हा आम्ही तिथेच होतो, सिलीमध्येच होतो. सो म्हणजे जेव्हा 20. कोविड स्ट्रक 2020 मध्ये. 2020. सो वी केम इन 2015. 2017 पर्यंत आय फिनिश्ड माय MPH. मग 2017 आय वेंट टू बॉस्टन युनिव्हर्सिटी. 2019 पर्यंत आय वॉज फॉर 2 years आय वॉज देअर. बॉस्टन पण छान. हा, बॉस्टन वॉज सो ब्युटिफुल. आणि मग तिथून 2019 मध्ये वी मूव्ह टू फिली. सो 2020 जो कोविडचा इयर होता वी वर इन फिली. आणि मग तेव्हा कितीदा Just- आपण ते रॉकी स्टेप्स कडनं आम्ही असं एकदम ड्रामॅटिक होऊन इन्स्पिरेशन घ्यायचो. Yeah. And you were working in Philly, both of you. I worked in Philly for a total of 2.5 months. Okay. After which COVID struck. Okay. So तेव्हा असं बेकार वाट लागली होती मला आमची. So Philly ना, I don't look very positively to my time in Philly because of that. बिकॉज ऑफ द कोविड. हा तुमचं प्रॅक्टिस बंद झाली हा बिकॉज युआर नॉट अलाउड. Yeah. येस, प्रॅक्टिस बंद झाली. आणि सो कसं झालं, आय डोंट नो तुम्हाला किती माहिती आहे डेंटल स्कूल्स बद्दल, बट द ट्युशन्स आर प्रिटी स्टीप. सो आमच्या दोघांचं मिळून तेव्हा काहीतरी 500K वगैरेचं लोन, $500,000 लोन होतं आणि दोघांचं मिळून. फुल टेन्शन मध्ये आलो की आता आणि- जॉब बंद झाला. आणि नाही, आणि सो ह्याचं सुरू झालं होतं काम नोव्हेंबर मध्ये 2019च्या. आणि माझं डिग्री येऊन, सर्टिफिकेट येऊन, लायसन्सिंग वगैरे सगळं होऊन इट टू कंट्रोल जानेवारी फॉर मी टू स्टार्ट. आणि बिकॉज वी स्टार्टेड अर्निंग वी वॉन्टेड टू फोकस ऑन द लोन. So- हा, सो आम्ही जेवढं येत होतं मेजर चंक्स आम्ही लोन मध्ये टाकायला लागलो होतो. सो सेव्हिंग असे तोपर्यंत झालेच नाही. आणि सडनली मार्च मध्ये सगळं बंद झालं. आणि वी वर लाईक आता काय करणार. सो मार्च मध्ये बंद झालं आणि तेव्हा क्युम्युलेटिव्ह $10,000 अकाउंट मध्ये होते. म्हटलं, आता काय करायचं आता चालूच नाही झालं. H1 माझाच पिकअप ते तर वेगळी स्टोरी. माझा तेव्हा H1B अप्लाय झाला होता. आणि सो 22 मार्च का काहीतरी एव्हरीथिंग शट डाऊन. आणि 30th मार्चला H1Bच्या लॉटरीचा रिझल्ट आला आणि माय विजा वॉज नॉट पिकअप. सो इवन फ्रॉम दॅट पर्स्पेक्टिव्ह इट वॉज अ हिट. सगळं हायरिंग फ्रीज वगैरे झालेलं. हायरिंग फ्रीज झालेलं, असं दुसरे कुठल्या कंपनीज हायर नव्हत्या करत. आणि हा, याची जॉब म्हणजे ऑफिस क्लोज डाऊन. 3-4 महिने आम्ही घरीच होतो. देर वॉज नो एंड इन साईट की आता परत वर्क आय वॉज नॉट ॲट होम. आय युज टू गो रिमेंबर एव्हरी फ्रायडे. सो माझा जो एम्प्लॉयर होता त्याचे असे खूप म्हणजे इट वॉज अ चेन. सो त्यांनी एक ऑफिस ओपन ठेवलं होतं फॉर इमर्जन्सीज. सो तेव्हा ही वॉज लाईक तू येणार का. मी म्हटलं ऑब्व्हियसली येणार. पण तेव्हा एवढी भीती वाटायची. आय रिमेंबर इट वॉज सो मेनी लेयर्स. ऑफिसला जायचो, मग तो N95 मास्क घाला, मग गॉगल्स घाला, मग तो पूर्ण वरचा तो हा, आणि मग पूर्ण तो काय Astronaut type. हा ऍस्ट्रोनॉट टाईप स्क्रब, पूर्ण ते सगळं चष्मा, मग त्याच्यावरती ते असं शिल्ड असायचं. आणि देन आय वुड गो इन आणि मग मोस्टली फक्त एक्स्ट्रॅक्शन करायचो बिकॉज इट वॉज जस्ट इमर्जन्सी की दात दुखतोय, मी काय करू. सो मग फक्त रूट कनाल्स आणि एक्स्ट्रॅक्शन हे दोनच मेनली प्रोसिजर चालू होते तेव्हा. आणि त्यातनं पण मोस्टली लोक पीपल वर लाईक आता दुसरं काहीच करून घेणार नाही, काढून टाका. सो आय यूज टू जस्ट गो एव्हरी फ्रायडे, डू लाईक 4-5 एक्स्ट्रॅक्शन, 6 एक्स्ट्रॅक्शन्स आणि कम बॅक. तेवढंच करून येत होते. बट ऍटलीस्ट तेवढं तरी असं चालू होतं. ऍट दॅट टाइम दॅट वॉज लाईक वन थिंग दॅट वॉज लाईक पुटिंग सम सॅनिटी बॅक इन आवर लाईफ. मग त्याच्यानंतर सुरू झालं, मग जून पासून सुरू झालं. मग काय नाही, मग परत विजा पण मिळाला, मग जॉब पण सगळा व्यवस्थित झाला. बट दोज फ्यू मंथ्स वर लाईक म्हणजे यू थिंक फ्रॉम ऑल द पर्स्पेक्टिव्ह
की आता काय करायचं. सर्व्हायव्हल मोड मध्ये जातो ना तुम्ही. ऍज अ सेड अर्लियर की असे 10,000च होते आणि किती महिने असणारे माहित नव्हतं, कळत नव्हतं. अनसर्टन्टी होती सगळीकडे आणि मग इन्शुरन्स पेमेंट एज्युकेशन लोनचे ईएमआय तर चालूच होते. आधी जास्ती दिले म्हणून नंतर ते वर नॉट लाईक की हा आता नका देऊ तुम्ही. बट डिस्कवर वॉज दे वर गुड अबाउट इट की हा, पॉज केलं ते pause त्यांनी. मग सगळे इमर्जन्सी स्टॉप्स लावतो ना आपण तसे लावले. हा, एकदम म्हणजे बेर मिनिमम जितना चाहिए. देन इव्हेंच्युअली थिंग्स सेटल डाऊन वगैरे. पण was fun. that's the Fun. thing, right? Like, when you look back on the struggles, you get that like Yeah. joy. We overcome. We went through it. Yeah, Yeah. we went through it. Struggles important आहेत, नाही तर मजा नाही. Exactly. So फिली मध्ये किती तो एक वर्ष. एक वर्ष होतं. मग आम्ही पेन्सिल्वेनियाच्याच इंटिरियर्स मध्ये गेलो. हॅरिसबर्ग त्याचं कॅपिटल आहे. तर त्याचंच एक सबब होतं इनोला म्हणून, मेकॅनिक्सबर्ग इनोला वगैरे. तर मग शी वॉज वर्किंग विथ अ रुरल हेल्थ सेंटर आणि आय वॉज वर्किंग विथ द सेम कंपनी इन फिली. त्यांचंच एक ब्रांच होती. तर मग तिथे गेलो बिफोर कमिंग टू सॅन अँटोनियो. सॅन अँटोनियोला कसं काय आलं तुम्ही? हा. That's on her. That's on her. That is on me. That is actually not even on me. That is on my sister. Okay. So तेव्हा आम्ही डिस्कशन करत होतो की सो काय झालं, दिस इज ऑल ऑल्सो कोविड रिलेटेड. सो कोविडमुळे ना आय हॅड अ तुमचं लग्न मेजर नव्हतं झालं. झालेलं 2018 2018 मध्ये आम्ही स्टुडंट्स होतो तेव्हाच आम्ही इंडियाला जाऊन अच्छा. 20 दिवसात लग्न उरकून परत वी वेंट आर सेपरेट हा, लग्न झालं, आलो, JFK ला लँड झालो, ती बॉस्टनला गेली, मी व्हर्जिनियाला. व्हर्जिनियाला. पूर्ण मूवी स्टाईल. आणि मग हे आर फर्स्ट इयर टुगेदर वॉज ऑल ऑफ दिस कोविड आणि विजा आणि ऑल ऑफ दॅट. आणि त्याच्यानंतर मग वी मूव्ड टू मेकॅनिक्सबर्ग. मग तिकडे एक वर्ष होतो आणि मग आय रिअलाइज ना कोविडच्या वेळेला आय रिअलाइज की फॅमिली काहीतरी जवळ असणं इज सो प्रेशियस की मग मी ताईला म्हटलं की आपण काहीतरी करूया अँड वी हॅव टू कम क्लोजर टुगेदर. So that time your माझी ताई हा सख्खी बाई. हा सो ताई तेव्हा कॅलीला होती. सो शी वॉज लाईक ऑस्टिन मध्ये कंपनीज आहेत सो वी कॅन बोथ मूव्ह टू ऑस्टिन. लाईक ठीक आहे आम्ही मूव्ह करतो तुम्ही या. आणि तेव्हा ऑस्टिन मध्ये आम्हाला चांगले जॉब्स मिळत नव्हते. सो ठीक आहे सॅन अँटोनियोला मूव्ह करू. ऑस्टिन इज लाईक 1-1.5 तास काही फरक नाही पडत. आणि एक वर्षभर सॅन अँटोनियोला वी वर गोइंग टू मूव्ह टू ऑस्टिन. मग आरामात जॉब शोधून वगैरे. पण त्यांना मग ऑस्टिन मध्ये जॉब्स नाही मिळाले. अच्छा. मग त्याच्यानंतर ते टेक इंडस्ट्रीमध्ये काय काय वरखाली चालू झालं. IT मध्ये. हा ते दोघंही आयटी मध्ये. सो मग मार्केट थोडं crazy. हा सो देन दे हॅड टू स्टे पुट. सो देन इव्हेंच्युअली दे एंडेड अप स्टेइंग देअर. वी एंडेड अप लाइकिंग सॅन अँटोनियो. आणि Now the roots are getting deeper in San Antonio. So you moved here in what year? 2021. Even October. Yes. Fast forward. You're BOD now. Yes. सॅमचं बीओडी ह्याच्यामध्ये येऊन कसं वाटतंय ते सांगा. I think it is heavily influenced by the 3 other people sitting here on the table. Because मला सॅम बद्दल हार्डली काही माहिती होतं. बीओडी बनायच्या आधी आय थिंक मी एकदा डान्स करायला आले ते पण एक स्टेज है नाच हो जाके. दॅट इज ऑल आय न्यू अबाउट सॅम. आणि मग त्याच्यानंतर त्या स्किट मध्ये पार्टिसिपेट केलं होतं आपण. सो दॅट इज ऑल आय न्यू ॲट दॅट टाइम. आणि त्याच्यानंतर रसिकाच्या घरी गेलो होतो. मग तिथे यू गाईज वर लाईक की ती पोझिशन एम्प्टी आहे. सो तेव्हा पण मी तेच बघितलं होतं की बाकी कोण आहे टीम मध्ये. आणि आय न्यू बोथ ऑफ देम. म्हणलं ठीक आहे दिस इज डुएबल. सो आय थिंक वी गॉट टू नो यू बाय युअर डान्स ओनली. डाऊनटाऊनच्या प्रोग्राम मध्ये तू हो येस. चंद्रा गाण्यावरती हा dance केला ते होता. एशियन Asian फेस्टिवल. मध्ये. Exactly. तेव्हा म्हणजे- रेश्मा होती. Exactly. तर रेश्मा had asked me की तू जाशील का. And then there we met her. And yeah. And so, what is your dance journey, by the way? Did you learn the dance, or is it something? ते मी शिकवतो तिला. अच्छा. रोज संध्याकाळी आमचे इशारो पे नचा. हो. तुम्ही बघितलंच असेल मागच्या वर्षी एंड ऑफ द इयर मध्ये किती छान डान्स केला. तसे मला टोन डाऊन करायला लागतं. मी प्रेग्नेंट होते नाचते. एक्झॅक्टली. या वर्षी अमोक करेल. No या वर्षी problem. अमोक इज Solo. नो रिस्ट्रिक्शन्स. Yes. सो अमोक सोलो नाही मी तुला जेवढं शिकवलंय ते कर तू. नाही काय नाही. सो अगं डान्स नो आय हॅव नेव्हर लर्न प्रोफेशनली. आय हॅव ट्राईड मल्टिपल टाइम्स. पण समहा मी सुरू करते आणि काहीतरी होतं आणि ते थांबतं. सो मी मल्टिपल टाइम्स कथ्थक शिकायचा प्रयत्न केलाय पण ते काही होत नाही. आणि आता पण आपल्या इथे जी कथ्थकची स्कूल आहे त्यांचं फक्त सॅटर्डेचा क्लास आणि मी सॅटर्डेला बिफोर आय फॉरगेट मला एक विचारायचं. तुम्ही जॉब साठी आलात रे.
now you have your own practice. Yeah. त्याबद्दल काय सांगशील? स्टार्टिंग फ्रॉम 2019 मी काम करतच होतो ना. बाय 2021 2022 असं वाटलं की ओके आय एम डुईंग गुड, ठीक आहे, लोकांना काम आवडतंय, सो लेट स्टार्ट डुईंग समथिंग फॉर आवर ओन. कारण मी दुसऱ्यांचं गुडविल वाढवतोय, तर मग माइट एज वेल वर्क टुवर्ड्स आवर ओन. आणि प्लस ऑन अ साइड नोट अमोक हॅज अ प्रॉब्लेम विथ अथॉरिटी. सो ओके काय म्हणतो? फॅक्टर्ड इन ना की फॅक्टर्ड इन हा. म्हणजे इन अ गुड वे. इन अ गुड वे की मला ही वॉजंट हॅपी की कोणी जर त्याला विचारलं की हे तू का केलं, तर हिज लाईक मला करायचं तर मी केलं, तू या पेशंटला का नाही चार्ज केलं, बिकॉज मला जस्टिफाईड नाही वाटलं. बट यू कॅन डू दॅट वेन यू वर्किंग फॉर समबडी एल्स. सो तिथे ही फाउंड दॅट लाईक थोडंसं बर्डनिंग की म्हणजे मला आय डोंट वॉन्ट टू एक्सप्लेन माय सेल्फ, Yeah. तसं आय एम ट्राईंग टू डू द राईट थिंग तसं. इन अ गुड वे. Yeah. पण मग असं वाटलं की ओके लेट्स हॅव समथिंग ऑफ अवर ओन वेअर वी कॅन डिक्टेट आवर ओन टर्म्स. आणि देन इन 2023 देर वॉज अन ऑपॉर्च्युनिटी वेअर द प्रॅक्टिस दॅट वी फर्स्ट स्टार्टेड स्माइल सरस, त्याची ओनर वॉज रिटायरिंग. आय वॉज लुकिंग इन a market where it's densely populated, which medical center is. मग ते negotiations चालले बऱ्याच वेळ आणि मग then eventually it happened. जून 2023 मध्ये चालू केलं. 2 वर्ष झाले आता. आमचं हा, लोन हा, हा. फिनिश झालं होतं Education. डिसेंबर, एज्युकेशन लोन फायनली डिसेंबर 2022 2 ला. ला. हा, आणि आय वॉज लाईक की दिस इयर इज गोन बी आवर एक्झेल इयर वेअर वी आर गोन जस्ट एन्जॉय. की म्हणजे आता कारण की दॅट बिग चंक इज नॉट गोइंग टुवर्ड्स द लोन ना, सो लेट्स एन्जॉय दॅट टाइम वगैरे. तर ठीक आहे, आपण 1 वर्ष फक्त एन्जॉय करायचं हे वगैरे वगैरे वगैरे. हे डिसेंबर मध्ये बोलणं झालं आणि 8 जानेवारीला हा माणूस मला स्माइल सरस बघायला घेऊन गेला. ते फक्त बघायचंय, घ्यायचं नाहीये, फक्त बघून घेऊया. सो म्हटलं बघू आपण विंडो शॉपिंग करतोय असं. बट द प्रॅक्टिस फेल्ट राईट. Yeah. ऑब्विसली इट Yeah. टुक अ लिटल वाईल टू ग्रो दॅट प्रॅक्टिस. आधीची जे डॉक्टर होती फेजिंग आउट. शी वॉज फेजिंग आउट. तर हा. मग आम्हाला जेव्हा घेतलं तेव्हा माहित नव्हतं की कमी पेशन्स आहेत. Because she had narrowed it down to 2 to 3 days a week. 2 days a week. 2 days a week येऊन प्रॅक्टिस करायची ती. Yeah. So 2 days a week साठी she had more than enough patients. Yeah. But then 5 days a week साठी that is far too less. Yeah. तसं. तर मग स्लोली स्टडीली ग्रू दॅट मार्केट की बाबा ओके पेशंट्स येत आहेत, चांगलं ट्रीट करा, इव्हेंच्युअली येतील परत. आणि मी तेच स्टाफला सांगितलेलं की लेट जस्ट फोकस ऑन डुईंग गुड. आणि मग इव्हेंच्युअली नाव थिंग्स आर सुपर बिझी. वी आर हायरिंग अन असोसिएट. आय एम हॅव्हिंग सम एक्स्ट्रा हेल्प आता तिथे. इट्स गोइंग इन अ राईट डिरेक्शन. आणि इन 2 years itself you opened another हा, आणि 2024 मध्ये अ इयर लेटर वाटलं की ओके काहीतरी बरोबर करतोय, अगदीच बुडत नाहीये शिप. तर मग And this is a good office. The second The office, second it was a good office. So Yes. म्हणजे so I think अमोक युजली काय करत असतो ना, तो असा विंडो शॉपिंग करतच असतो डेंटल ऑफिसेसच्या ह्याच्यावरती. आणि समथिंग गुड कम्स अलॉंग, इट्स लाईक की अच्छा ओके दिस इज नाईस. तसं मी झेलोवर करत असते की अच्छा घर. पण you don't have to see Zillow. You just have to ask us. Yes. We do have some houses next to our places, so Community. you just have to come over there. Yeah. तर Zillowला विचारायसाठी आम्हाला विचारा. चालेल. आमच्या community आहे. हो, exactly. आमच्याही कम्युनिटी कम्युनिटीसाठी आम्हाला जरा जास्ती अजून offices 2 लागतील. ऑफिसेस. मग एकेकाच्या किडन्या विकायला. नाही आमचं बॅकयार्ड नेबर तो डिअर वाला तो डेंटिस्ट तो dentist आहे. सो या सगळं चालू होतं व्यवस्थित. आणि मग सेकंड ऑफिस घेतलं इन 2024. Congratulations. थँक्यू. आणि ते चांगलं आहे. ऑलमोस्ट पार्क एरिया चांगला आहे. इट्स अ व्हेरी गुड नेबरहुड. आणि रिस्पॉन्स हॅज बिन गुड. Good, तिथे yeah. आमची जी असोसिएट आहे शी इज ऑल्सो व्हेरी एफिशियंट. आणि मी तिथे 1 day a week जातो. आणि इट हॅज बीन अ ग्रेट एक्सपिरियन्स सो फार. So it feels good की म्हणजे like growth is always nice, but when the growth is within for yourself, it is even better. की आधी वी स्टार्टेड विथ जस्ट 1 ऑफिस, मग त्या ऑफिसमध्ये मग 2 ऑफिसेस घेतले, मग ह्या ऑफिसमध्ये हायजिनिस्ट ऍड केली, मग आता असोसिएट ऍड करतोय. सो त्याच्याने इट फील्स की हा ठीक आहे म्हणजे काहीतरी बिल्ड करतोय. Yeah, I mean, मला सांगायला आवडेल इथे की 2-3 वर्षापूर्वी मी याला पहिल्यांदा क्रिकेट खेळायला भेटलो. जेव्हा सॅमसंग मराठी ग्रुप झाला Yeah. त्यावेळेला तो बोलायचा की मला असं आमची काही जास्त ओळख नव्हती फारशी.
पण त्यात ती एक पॅशन होती आणि बोलता बोलता बोलून गेला की मला असं स्वप्न आवडायचं. आणि फास्ट फॉरवर्ड Yeah. 2-3 years. Yes, हा, 2 तर- offices. I mean, he has 2 offices. तेव्हा That's at good. that phase there was Yeah. nothing की Yeah. होणार आहे की नाही, नाही. चांगलं क्लिनिक मिळेल की नाही. Yeah. आणि करून इट वॉज दाखवलं. फन. आमच्या फॅमिलीमध्ये पहिला आय थिंक एकच आहे ना सध्या. हा, तेव्हा माहित नव्हतं की बिझनेस जमेल की नाही त्याला. Exactly. So what is that like? Running a small business essentially. I mean, eventually, कसं आहे माहितीये का, if you tone it down, पैसा ज्यादा आना चाहिए, कम जाना चाहिए. That's धंधा. But then, how to make it more efficient? There are a few things that inspired me. There was one quote by someone: "If you have to go fast, go alone. If you want to go further, go together." That was etched in my mind right from the start. I was like, मी स्टाफला व्यवस्थित ट्रीट करणार आहे, कारण इथे बऱ्याचशा ऑफिसेस मध्ये नाही होत तसं. त्यांना फॉर सम रिझन स्टाफ एवढा इम्पॉर्टंट वाटत नाही आणि स्टाफ बऱ्याच रिव्हॉल्व्ह होत रिव्हॉल्व्ह राहतो. होत राहतो, चेंज तर आम्हाला होतं की नाही, हा स्टाफ चांगला आहे, आम्ही त्याला नर्चर करणार. Team is just right. हा, तर आणि तेव्हा हिअर ऑल्सो मेन्शन की ही इज लाईक आय डोंट वॉन्ट टू बी सीन एज देअर बॉस, आय वॉन्ट टू कम अक्रॉस एज देअर लीडर. Yeah. सो जर काही प्रॉब्लेम असेल तर आय वॉन्ट टू हेल्प सॉल्व्ह इट इन्स्टेड ऑफ सेइंग की नाही हे तुझं टार्गेट आहे, एवढे पेशंट भरायचे तुला ऑफिस स्केड्यूल. बट इफ दॅट इज काय हा काय कसं करायचं, कसं करायचं. So that has been a good journey, even learning a lot of things as we go along. म्हणजे हा एक बेसिकली ऑन द जॉब. ऑन द जॉब MBA होतोय, की कळतं की ओके हे गोष्टी करा, ह्याच्यानी फेल झालं, ते गोष्टी नाही केल्या नाही केल्या पाहिजेत इन द पाहिजे, फ्युचर. आणि द रिस्पॉन्स हॅज बीन ग्रेट. सॅन अँटोनियो, इवन सॅम, बरेचसे लोक येतात. तर आम्ही पण Yes. तुमच्यामुळे दोन्ही पण. तुमच्यामुळे तर चालू आहे. नाही, नाही. नाही, बट इट्स रिअली गुड आणि फेल्ट लाईक इट्स गोइंग इन द राईट डिरेक्शन. नाही, पण तुझ्या स्टाफशी इंटरॅक्ट करताना वी फील Yeah. दॅट पॉझिटिव्ह. आधी तसं नव्हतं. It took a little while to change that mentality. It took a little while की आधी they were used to the previous doctor's mentality. की कम वर्क आणि Go. गो. मग समजा मला डाऊन टाइम असतो, मी त्यांना मदत करतो की तुमचा क्रेडिट स्कोर कसा वाढवायचा. फॉर देम दीज थिंग्स आर नॉट यूज, म्हणजे नॉट टॉट. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये हेल्प करतो की ओके हे तुमचं काय आहे, क्रेडिट स्कोर कसा वाढवणार, तुम्हाला घर घ्यायचं तर काय कराल तुम्ही की ज्याने वाढू शकतो. आणि ऑल्सो ही इज इवन राईट नाव त्याची एक असिस्टंट आहे जी म्हणजे शी इज बीन देअर विथ अस सिन्स ही स्टार्टेड. पण तिचं आता स्कूल तिने स्टार्ट केलंय, तर तिचे आवर्स आर ऍक्च्युली प्रिटी इरॅटिक. म्हणजे वी हॅव टू, म्हणजे ही इज ऍडजस्टिंग हिज स्केड्यूल अ लॉट टू वर्क इट, हा लाईक वर्क अराउंड फॉर हर. आणि ही इज मॅनेजिंग दॅट बिकॉज ही इज लाईक की शी इज गुड ऍट वॉट शी डज आणि शी इज बीन गुड फॉर अस. सो आता कारण की आता जर तिला जर काढून टाकलं तर शी वोंट बी एबल टू अफोर्ड स्कूल. देन शी वॉज लाईक बॅक आउट फ्रॉम स्कूल आणि मग ती फक्त जॉब करेल. सो हिज लाईक जर एवढं आपण मॅनेज केलं तर मग तिला ते पण करता येईल. सो इट्स लाईक ग्रोइंग टुगेदर इज ऑलवेज मोर फ्रुटफुल. मी फ्युचर एम्प्लॉई क्रिएट करतो. म्हणजे सपाट, बट ही इज डुईंग व्हेरी गुड. Yes. स्टाफ इज ऑल्सो व्हेरी नाईस. Yeah, staff is- सगळ्यांना प्राऊड. आय थिंक दिस इज Thank you. गुड सेवे. जे पॅरेंट्स पण इथे आहेत, आपण सगळ्यांना बोलू शकतो आता. त्यांना अजून काही वाटत नाहीये. 10 क्लिनिक्स का नाही आहेत. No, I know very well. कारण I think आपण जेव्हा डान्स मध्ये एकत्र होतो तेव्हा I just said to Rujuta, माझा दात दुखतोय. What should I do? You're a dentist. And she was like, go to Amog. He just opened his own office. And my office is like 1 block away. That So was I good called timing. and he said, just come. And I was like, wait, my previous dentist always was like, come for an appointment, it will take 1 hour, then come for another appointment, will take another hour, then another appointment, take another hour. And I just went, he said, yeah, you need a root canal. I can do it right now. Yeah. And so I just called my office and I said, I am getting a root canal during lunch. I am not coming back from my lunch break right now. So yeah, it was amazing that you are able to work that in, Yeah, because yeah. not a lot of offices will offer that. So that's definitely Yeah, a selling नाही, point. डेंटल पेन इज रिअल. आम्ही एकदा न्यूयॉर्कला होतो, हिचा दात दुखायला लागला आणि आय रिमेंबर शी बिंग म्हणजे डेंटिस्ट, म्हणजे कसं सांगू, शी वॉज अ डिफरंट पर्सन ऑल टुगेदर फॉर दॅट 1 नाईट.
So I can imagine dental pain is real. And Because you can't put any ointment or काहीच any, नाही. yeah, something, right? So, पण मी इनफॅक्ट त्याला नेहमी सांगते की शेवटचा जो अपॉइंटमेंट असतो त्याला जर दात दुखत असेल तर यू कॅन गिव्ह देम मेडिसिन्स अँड कॉल देम द व्हेरी नेक्स्ट डे फॉर ट्रीटमेंट इफ यू वॉन्ट टू. बट ही इज लाईक नाही, एवढं तरी मी सुरू करून येतो, एवढं तरी मी करून येतो, मग घरी उशिरा उगवतो. उगवायचो. आता उगवतो. Oh, because you have an additional responsibility to take. Exactly. So yeah, so tell us about that Additional responsibility that बद्दल सांगा. that change in Severus your का? life. Well, tell us when Severus came as well. Yeah. सेव्हरेसचं पण मी तसंच केलं जसं विंडो शॉपिंगला की आपण जाऊन बघू हा तसंच घेऊन गेलेला मला, की फक्त बघायचंय काही घ्यायचं नाही, कारण की मला कुत्र्यांची खूप भीती वाटते. अच्छा फॉर लिसनर सेव्हरेस इज Yes. आवर डॉग हा. गोल्डन रिट्रीवर सो इफ दे डोंट नो सो They मला might get कुत्र्यांची Yeah, they खूप might भीती get वाटते. shopping. सेव्हरस सोडून आय एम स्कॅर्ड ऑफ डॉग्स. सो Yeah. सो आय वॉज लाईक हा बट ठीक आहे, डॉग्स लाईक छोटे डॉग्स आय वॉज ओके विथ, बट मोठ्या कुत्र्यांची थोडीशी आय एम स्कॅर्ड ऑफ दोज. सो बट ही वॉन्टेड अ डॉग आणि आय तुमच्याकडे होतं काय इंडियामध्ये? नाही कोणी कधीच नव्हतं पण असं वाटलं की अच्छा लाईफ असं आपण एक फॅमिलीचा फोटो बघतो हॅपी फॅमिलीचा त्याच्यात एक डॉग कुठेतरी त्याच्या असतो फॅमिलीमध्ये चाइल्ड कधीच नव्हतं, हम्म. डॉग होता. डॉग होता पहिले तर मग हिला घेऊन गेलो आणि सेव्हरेस वॉज लाईक अडोरेबल सो आणलं त्याला आणि हा हातात आहे, सेव्हरस माझ्या हातात आहे आणि अमुक तू सांग, आत्ता पण सांगा, मी साईन नाही करणार, आपण आत्ता इथे ठेवून जाऊ शकतो, तू बोल. आणि तेवढंच क्यूटचं पपी माझ्या हातात आहे. I'm like, नाही चालेल चल. ग्रोईंग अप विथ सेव्हरेस म्हणजे जे मागचे 4-3 वर्ष होतं ही इज व्हेरी लव्हिंग आणि खूप खूप डिफरंट डिमेन्शन ऍड होतं तुमच्या But लाईफमध्ये that आता is तुला now, कळलं after he settled. So पहिली रात्र you must have experienced Yeah, it very yeah. recently, right? आणि पहिली रात्र वॉज डिफिकल्ट कारण की त्याच्यासाठी इट्स अ न्यू हाऊस वगैरे. सो ही वॉज क्राईंग मोस्ट ऑफ द नाईट आणि अमो वॉज बाय हिज साईड फॉर मोस्ट ऑफ इट. मी इथे झोपलेलो सेव्हरेस तिथे तिकडे झोपलेलो होता आणि तो सकाळी खूप थकला आणि हिज लाईक आता मी झोपतोय आणि मी उठले आणि सेव्हरेसनी त्याच्या क्रेटमध्ये लाईक ही डन इज बिझनेस इन द क्रेट इट सेल्फ आणि आय वॉज लाईक हे काय झालं माझ्या घरात. आणि त्याला बाहेर काढत होते मी की चल बाहेर चल, तर तो घाबरत होता बाहेर निघायला, सो बाहेर पण निघायला तयार नाही. आणि मग आय वॉज सो ओव्हरवेल्म. मी दुपारी 2 पर्यंत हा झोपला तोपर्यंत मी रडायला लागलेले की ह्याला परत कर. म्हणलं मला पैसे पण नको, ह्याला फक्त परत कर. आय कांट हँडल अ डॉग, इट्स टू डर्टी, इट्स टू मेसी, नाही होणार. आणि मग परत 1 महिना बघूया, मी माझ्या कझनला देऊन टाकतो की 1 महिना तू ट्राय कर, नाही आवडलं कझनला देऊन टाकतो. Yeah. Now that I think about it, I see a trend. I have been duped in the law. मग तशीच तू नाचायला शिकलीस माहितीये का तुला कंट्रोल करतो वरून. आणि पण मग इव्हेंच्युअली मग सेव्हरेस इज लव्हिंग, सो मग त्याची सवय लागली हळूहळू. आता अभिकडे बोल हा तुम्हाला आता 5 महिन्यापूर्वी सो सो दॅट वॉज ऑल्सो. सो आम्ही ऑलमोस्ट हे साईन केलं, कॉन्ट्रॅक्ट साईन केलं, ऑलमोस्ट पार्क म्हणजे जे सेकंड ऑफिस आहे आता त्याचं. आणि आफ्टर दॅट विदिन आय थिंक 4 or 5 days वी फाउंड आउट की वी आर प्रेग्नेंट. आणि देन वी आर लाईक आता काय करणार, आता वी कांट गो बॅक ऑन दॅट कॉन्ट्रॅक्ट. बट दोन्ही गोष्टी एकदम कशा मॅनेज होणार वगैरे वगैरे. बट वी आर लाईक करते करूया आता. हा देखा जाएगा, लेट्स प्ले इट बाय इयर. झालं. शी वॉज व्हेरी स्ट्रॉंग की नाही तू कर, मी तू मॅनेज कर, आपण दोघं मॅनेज करू ते ऑफिस. आणि मग प्रेग्नन्सी द ओनली रिग्रेट दॅट आय हॅव इज आय कुडंट स्पेंड ॲज मच टाइम विथ हर इनिशियली इन द अर्ली फ्यू मंथ्स ऑफ प्रेग्नन्सी. पहिले फ्यू मंथ्स तरी ही यूज्ड टू बी लाईक मला जोपर्यंत तू प्रेग्नेंट दिसत नाही तोपर्यंत मला लक्षातच राहत नाही. अरे पहिले तर कोणी विश्वासच ठेवत नव्हतं. सो आमचं कसं झालं, वी 2 of our friends announced their pregnancy आणि आम्ही त्यांच्या डिनरला गेलो होतो. आणि मग घरी आल्यावर अरे मी पण टेस्ट करून बघितली पाहिजे. आणि आय टेस्टेड आणि इट केम आउट पॉझिटिव्ह. आणि आय वेंट टू अमोघ आणि आय अमोघ वी आर प्रेग्नेंट. ह्या चल मग तो वरती पण बघितला तेव्हा सेव्हरेसला चोक्स लावून देत होतो, बेडवर पाडत होतो. काही लाईक तू आता त्यांच्याकडे बोलते काय काय बघू नको हे ते. अमोघ अँड आय शोड हिम द टेस्ट
आणि मग त्याच्या चेहऱ्यावरचा रंग जो उडाला तो त्याच्या ते 4 दिवस परतच आला नाही. पहिले 2 दिवस आम्ही बोलतच नाही. सॅटर्डे संडे होता. ती टीव्ही बघते, मी टीव्ही बघतोय, बाजूला फक्त बघतोय. आमच्या दोघांच्या मागे ते गाणं चालू होतं, ये क्या. हा व्हिडिओ बघणार आहे तू मोठा झाला. खरं म्हणतोय. अभिराज मोठ्याला बघणार बघणार आहे. पण नाही, पिल्लू गोड आहे. व्हेरी म्हणजे जसा हवा होता, जास्ती कटकट नाहीये, काही नाही. ते आम्हाला 2 महिना manageable आधी मग वाटतं. त्याच्याकडे बघतो मला वाटतं, गाल बिल आलेत तर जरा गोड दिसतोय. आता जरा ह्युमन दिसतोय. and I see that both of your parents Yeah. they help with Oh, the absolutely. Yeah. तिने मला प्रॉमिस केलं होतं ना की शी वॉन्टेड अस टू हॅव अ चाइल्ड. शी इज लाईक यू हॅव द चाइल्ड आणि यू गिव्ह इट टू मी. मी ती आणि आई दोघी मिळून आम्ही दोघी मिळून त्याला 5 वर्षाचा करून तुला परत देतो. त्यामुळे आम्ही राखलो. आपण त्यांना घेऊया का फ्रेंड मध्ये? हो, या ना. आहेत तर आपल्या बरोबर आज अमोकचे आई वडील पण आहेत. नमस्कार, नमस्कार. कसे आहात तुम्ही? म्हणजे तर काय सांगाल तुम्हाला, तुम्ही पण बघताय आता माझा इंटरव्ह्यू चालू आहे तुमच्या मुलाबद्दल, आम्हाला खरं तर त्याचा खूप प्रवास अभिमान. आयुष्याचा. खूप अभिमान वाटतो की दोघांचं ट्युनिंग छान जमलंय आणि त्यांची ग्रोथ होताना छान वाटतंय. म्हणजे असं आम्हाला आधी जे वाटत होतं की इंडियात त्यांचा सेटअप आहे, कशाला सोडून जातात ते, पण इथे आल्यावर त्यांची प्रगती बघितल्यावर वाटतंय की जे पाऊल उचलले ते भल्यासाठी आहे. आणि ऑफकोर्स तुमचा आशीर्वाद आहेच आहे, त्यामुळे ते आईचा आशीर्वाद. हो. आशीर्वादापेक्षा अजून जास्ती खूप गोष्टी आहेत. त्यांची मॉनिटरी इन्व्हेस्टमेंट आहे, त्यांची फिजिकल इन्व्हेस्टमेंट आहे आणि आशीर्वाद पण आहे. आणि आशीर्वाद तर कायम असतातच ना, आई वडिलांचे हो. आशीर्वाद, पण त्यांची मेहनत पण जास्त. त्यांनी खूप कष्ट घेतले आणि मुख्य म्हणजे या त्यांनी देशात. आणि आमचे रिलेटिव्ह पण आहेत 2-3. मीनाची भाची आहे, नंतर माझा भाचा आणि मीनाचा अजून एक भाचा. तिघांनी खूप फायनान्शियल मदत केली. त्यामुळे लोन वगैरे घेण्यासाठी, नाही तर लोन मिळणं पण अवघड होतं. लोन कोसाइन केलं माझे Hmm. कझिन्स आहेत ते. Cousin आहे, हा. दॅट गॉट अस स्टार्टेड ॲटलिस्ट. Yes. कारण अदरवाइज 500,000 was more than imaginable in our lives. आणि even- इंडियामध्ये लोन इव्हन साधारण हा. $1,000 म्हणजे पण आम्हाला म्हणजे आम्ही खूपच होतं ना retired महिना. person होतो ना. महिना $1,000 देणं पण अवघड होतं तसं. नाही पण एक 70,000 मॅनेजेबल झालं असतं, पण तरी म्हणजे हे पाऊल उचललेलं बरोबर आहे की हो, नाही हो. हे कन्फ्युज होतो आम्ही आधी. हा. पण नंतर एकंदरीत त्यांचे दोघांची प्रगती बघता सगळं छान झालं. टचवूड, ते दोघंही मेहनती आणि त्यांना त्याचं रिअलायझेशन आहे की आपण केलं पाहिजे कष्टाने. एकदम कष्टात राहिले ते. सायकलवर वगैरे जायचे. नदी पार करून नदी आम्ही- पार करायचं काट्या कुट्यांच्या रस्त्यावर. रॅमेन नूडल्स Ramen noodles. सो बट त्याच्यासाठी ना, सो ह्याचं जेव्हा मी USF ला सुरू केलं तर तेव्हा स्टुडंट जॉब्स वगैरे बघायचो, राईट. सो मी फक्त लाईक रिसर्च असिस्टंट वगैरे असे जॉब्स बघत होते. ह्याला पापा जॉन्स मध्ये पिझ्झा बनवायचा होता, पिझ्झा बनवायला. बिकॉज ह्याला स्टोरी पाहिजे होती की मी माझ्या मुलाला स्टोरी सांगणार की मी पिझ्झा तिथून मी सुरू आपण केलं. असं ऐकतो ना की आई बाबा म्हणतात की आम्ही नदी गेलो शाळेला जायचं. आमचं सगळं व्यवस्थित होतं. नदीच नव्हतं. नदीच नव्हती. मसाला नाही. मसाला नव्हता लाईफ मध्ये. म्हटलं की मी असं मुलाला सांगणार की मी ओव्हनच्या बाजूला उभा राहायचो, पिझ्झा बनवायचो, गरम वाफा घ्यायचो. पण त्याचा अजूनही फायदा होतो. फार छान आहे. एकदा या तुम्ही पिझ्झा हो का? छान, छान. समजा डेंटिस्ट्री नाही झेपलं मला तर मग पिझ्झा बनवेन मी आयुष्यभर. आय लाईक मेकिंग पिझ्झाज. वालेरा पिझ्झा. वालेरा पिझ्झा. सो दॅट्स माय जोशी रिटायरमेंट प्लॅन. जोशी वडे असं. जोशी वडे. त्यांच्या बाजूला टाकणार भालेराव पिझ्झावाले. पिझ्झा वाले. काय सांगाल काकू, खोडकर होता का मग लहानपणी? खूप फोन करत. अमोक खोडकर होता, पण तसाच गुपचूप खूप खोडा लागवी करायचा. होता. खूप लागवी होता. म्हणजे तो इतका सगळ्यांमध्ये पॉप्युलर होता. लहान म्हणजे असा अभिसारखा असल्यापासून तो खूप पॉप्युलर होता असा. आणि हसत त्यामुळे त्याच्यावर कोणी म्हणजे कृष्णाच्या कशा खोड्या होत्या ना तशा याच्या खोड्या असायच्या की त्याच्यावर रागवूच शिकायचं नाही कोणी. की काय तुम्ही एवढं गोड हसून द्यायचा की अजूनही तसंच आहे.
म्हणजे त्याचा राग नाही कोणी आयुष्यात. म्हणजे काय म्हणतात, जगन्मित्र सारखा होता तो, लहानपणी पण तसाच होता. आणि आताही तसंच आहे तुम्हाला. आणि हो. सर्वांना मदत करतो, हम्म. ही त्याची हे आहे. मदत सुनबाई बद्दल करायला काय खूप सांगाल करतो. मग आणखी? ती पण गोड आहे. आणि हे बघ, ती बरी आहे. जरा कमी गोड आहे अमुकपेक्षा, पण चालते आम्हाला. चालून आणि घे. चालून घेतो. म्हणजे कसं झालं की तिने मला पहिल्याच याच्यात विचारलं, मी तुला अगं तुगं केलं तर चालेल का? म्हटलं आवडेल, मला उलट खूप म्हणजे एक वेगळं नातं निर्माण होतं ना. हो. तर तिची खरं अपेक्षा असते की त्या नात्याने मी तिला काही काही गोष्टीत ओरडावं, शिस्त लावावी. पण मी म्हटलं की नाही, मी माझ्या पोरांना ओरडत नाही, तर तुला काय ओरडू? असं काही करतच नाही तुम्ही, काय ओरडायचं? हा? तसं नाही, ती काही बरंच काय काय करत ती असते बरंच काय ज्याच्या करत ओरडा असते. खाऊ शकले. आणि माझ्या अशा अपेक्षाच नाहीयेत की हा. छान, मला मुलीची फार आवड होती आधी, हम्म. मुलगी व्हावी म्हणजे खूपच वाटत होतं. हो, लहानपणी ती मला फ्रॉक घालायची. लहानपणी ती माझ्या लहानपणीचे फोटो मध्ये फ्रॉक मध्ये. ओके, मग ते फोटोज घेऊया आपण. नको. आणि teaser ला टाकूया. BTS लावूया. हो, ते BTS च्या आपण teaser ला पृथ्वी टाकूया. तळावरून गायब केलेले फोटोज. तर त्यामुळे मी म्हणते, देवाने आपल्याला 2 रेडीमेड मुली, मोठी पण माझी छान आहे, हो, सुनबाई 2 मोठ्या रेडीमेड सुनबाई. मुलीच दिलेल्या आहेत. काही कष्ट न हो. घेता. त्यांना कशाला आणखीन घडवायचं की नाही, आहेत तशा छान. इट्स व्हेरी नाईस टू सी की आणि मग at least- सपोर्टिंग फॅमिली. पण इनफॅक्ट बेटर आहे, तो डबा खात नाही कधी. हो, बेटर आहे. मी रोज डबा खाऊन येते. हा डबा परत घेऊन येतो. मग आता काम एवढं असतं ना, तर कधी- आणि बाजूला ते तुलसीमध्ये खाणं चांगलं सो मिळतं. त्या दिवशी एक दिवस तर डबा होता त्याच्याकडे, खूप काम होतं. मला फोन आला की मी खूप थकलोय, खूप काम झालंय वगैरे वगैरे. आता मी तुळशीमध्ये आलोय, मी काय गोबी मंचुरियन खाऊन येतो. मी म्हटलं डबा, अरे विसरलोच. आता जाऊ देत, ऑर्डर केली आहे. आणि ती मला सारखी म्हणत असते, तू त्याला एकदा तरी ओरड की डबा एवढ्या मी मेहनतीने बनवते सकाळी उठून, तू खात का नाहीस? म्हटलं जाऊ दे, त्याची सवय ती लहानपणापासूनची लागते. मी इंडियाला जातो, मागच्या वेळेला इंडियाला गेलेलो तेव्हा तिला सांगितलेलं, मी घरी काही खाणार नाहीये, मी 17 दिवस आहे, 17 दिवस बाहेरचं खाणार आहे. 3 जेवणं फक्त जेवला तो. मी घरी फक्त 3दा जेवलो, बाकी त्या आधी 4-5 महिने मी इथे होते ना, तर मला इट इज ऑब्विस की हातचं खाऊन कंटाळा येतोच. ते change होतं. आणि ठाण्यात गेल्यावर वडापाव नाही खाणार, तर मग काय काय करणार? काय करणार? गुड. नाईन्साफी होती. नाही. तर आपण आता आलोय जवळजवळ कन्क्लुडिंग याला. तुम्हाला शेवटचं काही सांगायचं आहे कोणालाही, म्हणजे जे व्हिडिओ बघतील, तुमच्या मित्रांना, फॅमिलीला, इन जनरल, एनी क्लोजिंग रिमार्क्स? हे खूपच स्पॉटवर टाकलं, पण हा. हा okay. नाही, आय थिंक खूप बोललो, आय थिंक आपण ऑर्गॅनिकली. पण नाही, यू गाईज मेड इट इझी. हा. थोडासा कॅमेरा शाय, पण वाटलं असं नाही जेव्हा. वाटलं नाही. हा. तर यू गाईज मेड इट इझी. आणि इन जनरल सॅमनी बरंच आम्हाला असं वाटून दिलं की सेन्स ऑफ कम्युनिटी. सेन्स ऑफ कम्युनिटी आणली आहे. सो मग असं वाटत नाही की ओके वी आर मिसिंग आउट अ लॉट, इंडियामध्ये नाही आहोत तर दॅट वॉज रिअली हेल्पफुल फ्रॉम सॅम्स पर्स्पेक्टिव्ह. मला असं वाटतं की तुम्ही या देशात एकमेकांचे नातेवाईक म्हणूनच राहा. बरोबर. हा, म्हणजे इथे जवळचे नातेवाईक, इमिडिएट नातेवाईक कोणी इमिजिएट नाही. तुम्हीच हा. आहे. आम्ही Friends become family. Yeah. Friends आणि Friends आम्हाला and तुमचे family. हे It's a chosen family. चांगले राहा, बघून ना, इगो ठेवू नका. इतकं छान वाटतं ना. आम्ही मी इंडियात मोठा आहे गेल्यावर नेहमी वगैरे असं ठेवू नका. हे करत असतो. युजली ते नाही आहेत असं. नाही असं होम फ्रॉम नॉर्मली होम अवे फ्रॉम होम वाटतं हो. इकडे हा. तुम्हाला असं की आणि प्रेग्नन्सी मध्ये तर मला ती इतक्यांदा जाणवण करून दिली तुम्ही सगळ्यांनी. मी इतक्यांदा येऊन खाल्लंय तुमच्याच घरी येऊन खाल्लंय. नाही. आणि सगळे फेस्टिवल पण आम्ही बघितले, तुमचे गणपती बघितला, दिवाळी बघितलं, हे बघितलं. असं वाटतच नाही की तुम्ही आउट ऑफ इंडिया राहताय, किंवा तुमचं जे उलट तिथे काहीच हल्ली सेलिब्रेशन होत नाही, इंडियापेक्षा त्याच्यापेक्षा इथे जास्त जास्त तुम्ही इव्हन दिवाळीला आम्ही आलो होतो. यांनी करता एन्थ्युझिझम. इंडियापेक्षा इकडे जास्त एन्जॉय त्या सिटी दिवाळी खूप छान. त्यांना आवडलेली, ते बार्ज वगैरे असतं. खूपच That was सुंदर really केलं good. होतं सगळं. आणि खूप मेहनती आहात सगळे. Thank you. आणि तुझ्याकडे ती ज्ञानेश्वरी मी ऐकली ना, हा. ते मी जेव्हा इंडियात सांगितलं तर तिथे पण कोणी ज्ञानेश्वरी वाचत नाही, हो. किंवा तिथे हे होत नाही. हो, तर म्हणजे आय थिंक आपल्याकडे खूप सगळी हौशी मंडळी पण आहे. खूप हौशी. आणि तेच म्हणजे talented. President पण आपले एकदम काय करतोय? फुल फोर्स मध्ये आहे. WhatsApp. व्हॉट्सअपचे जनक आपल्या.
जयेश सॅमच्या. दादांचा आशीर्वाद. हो. करणारे लोक आहेत ना. हा talented लोकं नाही आहेत. कम्युनिटी खूप हे आहे. मला तेच ना सो जेव्हा आपलं इव्हन गणेशोत्सवचं जेव्हा ठरलं होतं की व्हॉलेंटिअरिंग करून सगळ्यांचं आपण खाणं एक प्रसाद म्हणून बनवून घ्यायचा. हम्म. आय वॉज व्हेरी स्केप्टिकल. आय वॉज एक 300-350 लोकांचा प्रसाद कोण बनवणार आहे. पण आपण टाकल्या जितकं एन्थुझियाझमनी रिस्पॉन्स आला ना, आय वॉज लाईक दिस इज अमेझिंग. आणि सगळ्यांचे without- मोदक मस्त होते आणि की म्हणजे कोणी असं हे नाही करत की नाही कशाला किंवा एव्हरीबडी इज लाईक हा हे बनवून येतो आम्ही हे बनवतो वगैरे. It's a good community. Yeah. सगळे सगळे उत्साही आहेत. आणि हा तेच मेन तर तेच आहे ना, तुम्ही आयडियाज भरपूर असतात पण त्या एक्झिक्यूट करायला जोपर्यंत तुमच्याकडे सपोर्ट सपोर्ट किंवा ती लोक येत नाहीत फॉरवर्ड तोपर्यंत त्या आयडियाचा काही इम्पॉर्टन्स नाही मग ते, किंवा त्याला काही महत्व नाही राहत मग ते. आणि दॅट्स कमिंग टुगेदर. सो तर अमोकडे एक तीच ना ती- मीच सांगतो मग. हा, तुझ्याकडे आयडिया आहे ती गो अहेड. सो फ्यू मंथ्स बॅक आम्ही खूप कॉन्टेम्प्लेट करत होतो की सॅमने आम्हाला बरंच दिलं, आम्हाला सॅमला काहीतरी द्यावं असं वाटतं. सो इथे येणारे जे पेरेंट्स असतात युजली मी त्यांचं कधी चार्ज करत नाही इमर्जन्सी ट्रीटमेंट वगैरेचा. ती प्रोसेस थोडी स्ट्रीमलाईन करून 1 day a month, 1 Saturday a month बेसिकली आम्ही स्माइल जरसला तुमच्या पेरेंट्ससाठी ती ट्रीटमेंट असेल, इमर्जन्सी ट्रीटमेंट. म्हणजे विजिटिंग Visiting पेरेंट्स आहेत ज्यांच्याकडे इन्शुरन्स वगैरे Insurance नाही. नसतो किंवा ट्रॅव्हलिंग इन्शुरन्स असतो वगैरे तसं. ती भीती असते ना मनात की बाबा केवढा खर्च होईल काय, तर डोंट बी वरिड, रेस्ट अश्युर्ड, तुम्ही या. आणि जर कुठली काही इमर्जन्सी झाली तेव्हा डेंटल रिलेटेड तर वी गॉट यू. तेवढी एक डेंटल इमर्जन्सी मधनं तरी इट विल डेफिनेटली गेट यू आउट ऑफ दॅट. थँक्यू. आणि That's दॅट्स amazing, yeah. वन वे फॉर अस टू गिव्ह बॅक टू द कम्युनिटी. सो आतापर्यंत तुम्ही व्हिडिओ बघितला असाल तर तुम्हाला कळेल की बाबा हे असं आहे. थँक्यू. दिस इज ह्यूज. थँक्यू. नाही, लव्ह डुईंग दॅट. सो तुम्हाला व्हॉलेंटियर वगैरे करायचं असेल कोणाला तर एस्पेशली किड्सला जे दे आर इन हायस्कूल, मोठे किड्स मानसी वगैरेच्या इच्छे. जे हु आर इन हायस्कूल, ज्यांना डेंटल ऑफिस काय असतं, त्याचे काय ट्रीटमेंट्स असतात किंवा काय, यू वॉन्ट टू लर्न, कम व्हॉलेंटियर, हेल्प आउट, यू लर्न अ लॉट. थँक्यू सो मच. रॅपिड फायर करूया की हा, रॅपिड या फायर. दोघांसोबत करूया. हा. Okay. Yes. Who changes the most diapers? I Amongst think at night, Rujuta, during the day, Ahi. बट फर्स्ट डायपर ही चेंज. फर्स्ट डायपर फर्स्ट फीडिंग मी केलं. तेवढंच. हु इज मोर मेसी? मेसी अहो. मी आय कॅन फंक्शन रिअली वेल इन मेस. हा. मला माहिती असतं की कुठे काय ठेवलेलं आहे, पण मग ते साफ केलं की मला कळत नाही की कुठे काय ठेवलंय. तेच ते आवरावरी Nice केली की justification. सापडत नाही. मला समजू शकतो, भावना समजू शकतो. Whose आपण एका choice? ठिकाणी ठेवतो, हा. ते दुसरं आवरून म्हणून ठेवून देतो ड्रॉवर मध्ये, मग ते दुसरं सापडत नाही. हा. त्यामुळे आवरावरी करणं म्हणून कचरा छान असतो. हॉस्टेल मोड मध्ये राहायला पाहिजे. हॉस्टेल मोड कंटिन्यूड आहे माझं. करेक्ट. Whose choice was the name for the baby? माइन. हम्म. आम्ही ऍक्च्युली हिच्या घरी गेलो घरी होतो. गेलेलो लास्ट दिवशी. आधी विचार केलेला सेव्हरसला ड्रॉप करायला गेलो होतो स्वरूपाच्या घरी. हम्म. आणि तोपर्यंत वीर ठरलं होतं नाव. हम्म. आणि तुझ्या घरीच कोणीतरी विचारलं की नाव काय ठरवलंय आणि बोथ ऑफ अस सेड वीर. आणि वी लाईक थोडं छोटं वाटलं आणि म्हणजे ऑन द वे बॅक बोथ ऑफ अस वर लाईक तुला पण वाटलं का ओके. अँड देन अमोघ इज लाईक ओके व्हॉट डू यू थिंक अबाउट अभिराज. आणि मग ते माझ्या पण डोक्यात होतं आधी, बट इट समहाव नेव्हर सरफेस्ड. आणि देन वन नाईट बिफोर द डिलिव्हरी वी चेंज द नेम टू अभिराज. सगळ्यात रेडिओ पटकन कोण होतं बाहेर जायचं? मी. माझा कंगवा असा असतो. कपडे छान घालून मोठं म्हणजे गंगा. शॉपिंग करायची आवड कोणाला? मला त्याला पण Depends. डिपेंड्स कुठली गोष्ट. कॉस्को आणि बेस्ट बाय माझं. सो मी हिच्याबरोबर कॉस्को आणि बेस्ट बायला जात नाही, कारण ती मग तेवढंच घेऊन निघते. मला कॉस्को मध्ये सगळ्या आईल्स मध्ये फिरायला आवडतो. So means त्याला इथे काम आहे, इथे चला निघा, हे तू सरळ बाहेर जातेस हा असं म्हणतो. म्हणजे आपण एक नवीन पोझिशन क्रिएट करू सॅम Sam मध्ये, शॉपर. Shopper. Costco. असं नको, सॅम मध्ये जेवढे पैसे तेवढे पण उरणार नाही. He'll find a way to justify random purchases. What is one quirk about you that you don't want your baby
to inherit? इम्पल्स बाईंग हा अबाउट हिम हम्म. आय वुड म्हणजे मी त्याच्याबद्दल सांगू शकते की इम्पल्स डिसिजन्स नॉट जस्ट बाईंग हा इम्पल्स इन डिसिजन जनरल इम्पल्सिव्ह ही इज व्हेरी इम्पल्सिव्ह. क्लिनिक घ्यायचंय निघावा तसं. असं नसतं क्लिनिक घ्यायचं म्हणजे ते काय 5 रुपयाला नाही मिळत. पण तू तसंच घेतलं ना पण हा, पण, त्याची ते- थॉट प्रोसेस असेल तुला दिसत नाही. हा ते टेस्ला दिसत कशी नाही. आली हा मग घरी? हा. दुसरी वाली ठीक आहे चल जा. हा बाईक कशी आली घरी? हा बाईक आली ती सो म्हणजे मी लंच ब्रेक मध्ये होते. हा. लंच ब्रेक मध्ये मला व्हिडिओ कॉल आला आणि मला 2 बाईक दाखवतो, रेड की ब्लॅक. हा. दिस वॉज माय इन्व्हॉल्वमेंट इन द बाईक प्रोसेस. सो हा मोटरसायकल हवी होती हा. फॉर अ लॉंगेस्ट टाइम. आणि मग हा ते इम्पल्स नसतं, विचार खूप केलेला असतो. शेअर पण माझ्याशी कन्सल्टेशन तर काहीच नसतं. हा हा सो त्याचा पेशंट आला त्या दिवशी हु वर्क ऍट दॅट बाईक प्लेस. बाईक प्लेस, म्हणून तो त्याच्या बरोबर गेला तिकडे आणि बाईक घेऊन घरी आला. मस्ट हॅव गॉट अ गुड डिस्काउंट हा हा हा. तो तिथे डीलरशिप मध्येच काम एक्झॅक्टली. बट या सो नाही सो हिज वर्क इज दॅट इम्पल्सिव्हनेस. आणि माझं काय मी छानच आहे. माझं Ah. सगळं Perfection ला तर काय झालं? Perfection तो इम्प्रूव्ह नाही करू शकतो. लेट हिम टेल. त्यांच्या त्यामधला dialogue. काहीच नाही आहे. नंतर तुम्ही गेल्यावर मला सांभाळायला. नॉट द राईट प्लॅटफॉर्म टू से एनिथिंग का? आय एम व्हेरी टार्डी. मी टाइमली काही करत नाही. हा सो म्हणजे इव्हन आज पण क्लिनिकवरनं घरी आले, टीव्ही बघत बसले होते आणि मग उठ आपल्याला तयार व्हायचंय. ठीक आहे होईल. So, हा सेन्स ऑफ अर्जन्सी नाही आहे. सो तेवढं एक बट आय थिंक इट्स अ गुड कॉम्बिनेशन. हे आहे. दोघंही सगळे घाईत असेल तर कसं चालणार नाही का? कामं पटापट होतात ना. मग युएस मध्ये जे अस्पायरिंग लोक आहेत इंडियावरनं ज्यांना युएस मध्ये यायचंय डेंटल फील्ड मध्ये, त्यांच्यासाठी तुमच्याकडे काही सजेशन्स आहे का? म्हणजे काय करता येऊ शकतं त्यांना? इट इज अ लॉंग प्रोसेस. हम्म. हँग इन देअर. आणि इट हॅज अ लॉट ऑफ स्टेप्स. छोट्या छोट्या स्टेप्स आहेत पण खूप स्टेप्स आहेत. सो क्रॉस 1 स्टेप ॲट अ टाइम Yeah. आणि देन कन्सिडर द नेक्स्ट स्टेप. सो मग इट बिकम्स अ लिटल इझियर. Yeah. आणि काय नाही मिळून जाते ऍडमिशन. काही लोकांना आधी मिळते, काही लोकांना थोड्या ट्राईज नंतर मिळते. बट लक डज प्ले अ बिग Luck फॅक्टर. plays a big factor too. काही आय एम questions येट असतील. टू फाइंड अ पर्सन ज्याला मिळालेलीच नाहीये ऍडमिशन. इट कुड बी ओव्हरवेल्मिंग बट हा, म्हणजे 2दा 3दा 4दा अप्लाय करून मिळते पण मिळते. पण 2दा-4दा म्हणजे 4 वर्ष गेले ना त्याच्यात. पण हा पेशन्स टेस्टिंग प्रोसेस आहे. हा पण हँग इन देअर. काही क्वेश्चन्स असतील तर रीच आउट. विल बी हॅपी टू हेल्प. What are you looking forward to most in the coming days or months? पॉवर पॅक्ड क्वेश्चन. पीस. खरंच मला आता असं झालंय की आय वॉज हसलिंग अ लॉट फॉर द पास्ट 2 years. आता मला थोडस शांतता हवी आहे आयुष्यात. स्लो डाऊन करायचं आणि लिटल स्लॅक हा. फ्रीजर घ्यायचंय. लाईफला थोडासा वेगळ्या पर्स्पेक्टिव्हने बघायचंय. देखते कसं होतं. आय एम एक्सायटेड अबाउट हिज फॅमिली व्हिजिट. सो त्याचा भाऊ येणार आहे आणि Yeah. त्याची एक कझन येणार आहे. सो ऑल ऑफ देम आर गोइंग टू बी हिअर. सो वी आर गोइंग टू हॅव लाईक August होस्ट टू 4 लोकांच्या फॅमिलीज. 20-21 लोक तरी असतील. घरी. Yeah, so- Yeah, so I'm really looking forward to that. Thank you for your time. अरे नाही, thank you for making it easy. Thanks. Thank you. हा होता आणि थँक यू फॉर नॉट मेकिंग इट ऑकवर्ड आणि Oh, yeah. फॉर्मल. दिस वॉज गुड. दिस फेल्ट इझी. खरं. ही होती अमोल भालेराव आणि रुचिता शुक्ल ची फॅमिली. लवकरच भेटू. थँक्यू. Thank you. Thank you.